यश चला रजनीश व्हेरी गुड मॉर्निंग झालं लुकिंग व्हेरी हँडसम अँड ब्युटिफुल वा लुकिंग व्हेरी हँडसम अँड ब्युटिफुल कुठून झालं होतं काही लिहिलं होतं चला खाली या the compound or the complex or the complex oh चल which having tetrahedral geometry as well as octahedral geometry having the octahedral geometry shows the optical isomerism in these complexes all the ligands attached to the central metal atom are different and if they are rotating in a clockwise direction then it shows dextrorotation dextro dextrorotation and if they are rotating in a anti-clockwise direction and if they are rotating in an anti-clockwise direction then it shows Leo rotation LAEVO then it shows a Leo rotation and the combination of dextroform DEXTRO dextroform and the luoform is optically inactive because the net rotation of the clockwise and anti-clockwise are get cancelled ठीक है
एक एखादी एक्झाम्पल घेऊ. प्लॅटिनम, Cl, CN, H2O आणि NH3. ठीक आहे. हा ठीक आहे. आता ह्या कॉम्प्लेक्सचा गणेश कोऑर्डिनेशन नंबर किती? कोऑर्डिनेशन नंबर किती? सायंटिस्ट साकारला विचारून घेऊ. काय भांडण झालं? नाही करायचं नाही. माऊली कोऑर्डिनेशन नंबर किती बा? मयूर, दीपक व्हेरी गुड मॉर्निंग बा. काल कुठे गेलो तू? हा गावाकडे. काय रे घेऊ राहिला मग? ओके. दीपक, चैतन्य सांगता येईल बा? अभय, अजय तुला विचारतो. मान जरी खाली घातली तरी विचारणार बा. सांग त्याचा कोऑर्डिनेशन नंबर किती? राईट. याचा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे? 4 आहे. काय अडचण? आता आपण बघा काय लिहून घेतलं कुलकर्णी बा, की हे ग्रुप जर क्लॉकवाईज रोटेट झाले समीक्षा बा, तर देन इट कॅन शोज अ डेक्स्ट्रो रोटेशन आणि इट कॅन शोज पुढे वेळ पुढ लवकर पुढ लवकर पुढ लवकर. याचा अर्थ काय? सेंट्रल मेटल ऍटमला क्लोरीन अटॅच आहे. काय सांगतो एकदा व्यवस्थित लक्ष. याच्यामध्ये सेंट्रल मेटल ऍटमला कार्बन अटॅच राहील. बरोबर आहे. याच्यामध्ये सेंट्रल मेटल ऍटमला ऑक्सिजन अटॅच असेल आणि याच्यामध्ये सेंट्रल मेटल ऍटमला कोण अटॅच असेल? नायट्रो. अकॉर्डिंग टू ॲटॉमिक नंबर कोणाचा जास्त असेल? पॉइंट ऑफ अटॅचमेंट विथ अ सेंट्रल मेटल ऍटम. असं समजत नसेल तर आपण काय करू, की सपोज आपण प्लॅटिनम घेतला, क्लोरीन घेतला, सायनाइड घेतला, H2O चा आपण सपोज ऑक्सिजन घेतला आणि इकडे सपोज आपण NH3. या सगळ्यांमध्ये ॲटॉमिक नंबर कोणाचा जास्त? सगळ्यात जास्त कोणाचा? नाही, जाऊ द्या. सगळ्यात कमी कोणाचा आहे? हा काय अवघड रे वैष्णवा. कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? हा 6. काही अडचण याच्यामध्ये? ऑक्सिजनचा किती आहे? 8 आहे. नायट्रोजनचा किती आहे? 7 आहे. क्लोरीनचा किती आहे? क्लोरीनचा किती आहे? काय माहिती सर? क्लोरीनच्या खाली क्लोरीन आहे 17. बरोबर आहे. मग आता आपण जर थोडं ऑब्झर्व केलं तर आपण क्लॉकवाईज जातोय की अँटी क्लॉकवाईज जातोय? 6, 7, 17 जातोय का क्लॉकवाईज? मग आपण जर अशी अरेंजमेंट जर केली, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपण असं केलं की हा प्लॅटिनम घेतला, ठीक आहे, वरती आपला क्लोराईड लिहिला, इकडे सपोज आपण NH3 घेतला, ठीक आहे, NH3 ऐवजी आपण काय करू? H2O करू, म्हणजे आपल्याला क्लॉकवाईज रोटेशन लिहिता येईल त्याचं. ठीक आहे. H2O घेतला, इकडे काय घेऊ आपण? सपोज NH3 घेतला आणि इकडे काय घेतला आपण? CN घेतला. ठीक आहे. म्हणजे आता ही डायग्राम आपण कोणती काढली? क्लॉकवाईज रोटेशनची काढली. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज द डेक्स्ट्रो फॉर्म, विच इज ऑप्टिकली ऍक्टिव्ह इन नेचर. आता हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह काय? काल आपण 2 कंडिशन्स लिहून घेतल्या. एकदा कालचं थोडंसं फ्लॅशबॅक बघा देखील बा. कुलकर्णी आपण काल नव्हतो. काल किती भांडणं झालेत? आपण नव्हतो, मिसच केलं आपण भांडणं. कालचं ओपन करा एकदा. ओपन केलं. समीक्षा व्हेरी गुड मॉर्निंग. बरोबर आहे का नाही? अरे तिला अपडेट करत होतो काल.
पहिली कंडिशन बघा, आपण काय लिहिली सांगा. All the four ligands attached to the central metal atom must be different. बरोबर आहे का? दुसरी कंडिशन काय लिहिली अक्षर आपण? दुसरी कंडिशन काय लिहिली? Which can shows a non-superimposable mirror images. आता सुपर इम्पॉसिबल आणि नॉन सुपर इम्पॉसिबलचा आपण एक कार्यक्रम बघितला होता. कोणता बघितला होता? हा ए फॉर ऍपल बघितला होता आपण. याची मिरर इमेज काय भेटली होती आपल्याला? ए. नंतर आपण साकारचा यस घेतला होता आपण, बरोबर आहे. आपल्याला काय भेटला होता? उलट यस भेटला होता. नंतर केमिस्ट्रीचा सी घेतला होता, उलट सी भेटला होता. नंतर ओ घेतला होता आणि याची मिरर इमेज सुद्धा आपल्याला काय भेटली होती? आता ए आणि ओ च्या संदर्भात काय होतंय? द ओरिजिनल कंपाऊंड अँड द मिरर इमेज आर 100% ओव्हरलॅप. होतंय का? मग 100% जर ओव्हरलॅप होत असेल तर हे काय दाखवतं आपल्याला? सुपर इम्पोजिबल मिरर इमेजेस दाखवतात. आणि हे दोन काय दाखवणार आपल्याला? नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेजेस. अँड देअरफॉर these compounds are optically active in nature and therefore they can shows a optical isomers. एवढं लक्षात येतं. मग आता सपोज आपण काय केलं देवेनी बाळ, इथं सपोज आपण मिरर ठेवला, ठीक आहे. मिरर मध्ये काय बघायला भेटेल आपल्याला? हा इकडे सायनाइड बघायला भेटेल का? याला सायनाइडला CNच लिहावं लागेल. सायनाइड हा प्लॅटिनम. इकडे काय लिहिलं आपण? H2O. H2O ला आपण असं लिहू. इकडे काय लिहिलं आपण? NH3. आणि इकडे काय लिहिता येईल आपल्याला? Cl लिहिता येईल. बरोबर आहे. कार्बन थ्रू बॉन्ड. आता याच्यामध्ये रोटेशन कसं होतंय? याचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 6. याचा किती होतोय? 7. याचा किती आहे? 8. याचा किती आहे? 17. जर आपण असं जर गेलो तर ॲटॉमिक नंबर वाढतोय, बरोबर आहे. म्हणजे मग ते क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? अँटी क्लॉकवाईज. आणि अँटी क्लॉकवाईज जर असेल तर त्याला काय म्हणतो आपण? लिओ फॉर्म. LAEVO विच इज कॉल्ड ॲज अ अँटी क्लॉक. आणि डेक्स्ट्रो फॉर्म प्लस लिओ फॉर्म इज कॉल्ड ॲज अ रॅसिमिक मिक्सचर. की दॅट रॅसिमिक मिक्सचर इज अ ऑप्टिकली इनऍक्टिव्ह इन अ नेचर. आता इनऍक्टिव्ह कशामुळे माहिती का कुलकर्णी बाळ? हे जेवढं रोटेशन हे पॉझिटिव्ह रोटेशन असेल, सपोज हे निगेटिव्ह रोटेशन असेल, तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह रोटेशन काय होतं एकमेकाचं? कॅन्सल होतंय. म्हणून ह्यांचं जे काही मिक्सचर आहे ते मिक्सचर ऑप्टिकली कसं असतं? इनऍक्टिव्ह. एवढं लक्षात आलं का? एवढं लिहा. पुढचं एक्झाम्पल आपल्याला करायचं, त्याचा डेक्स्ट्रो आणि लिओ फॉर्म करायचा. काल कुठे गेलो होतो आपण? बरं वाटतंय आता? वा. पण काल आपण एकदम गोल्डन चान्स मिस केला. आपण अपडेट झालोच का नाही अजून? नाही, जेव्हा अपडेट केलं नाही का दिला अजून? आता अपडेट करून टाकू. हा, लेक्चर झाल्यावर अपडेट. ठीक आहे, है की नाही? त्या उन्हाळ्यामध्ये ती आग कशी पसरते, है की नाही वैष्णवी बाळ? अरे आपण म्हणतो ना वनवामध्ये ते आग पसरत नाही का, तसा कार्यक्रम आहे आपल्याला, है की नाही? बरोबर समृद्धी? समृद्धी आपले कोणकोणते चॅप्टर झाले बा? समृद्धी नको बघून नको सांगू बा. हा, थोडं जोरात बा. जेवण नाही केलं? अरे हो किंवा नाही? नाही केलं. बरं हाऊस सांग बा काय? स्टेट्स ऑफ मॅटर, कोऑर्डिनेशन कंपाउंड, हॅलोजन,
डेरिव्हेटिव्ह 4 झालेत. मयूर म्हणजे 4 चॅप्टर झाले जात. समीक्षा आपल्या मैत्रिणीला कमीत कमी चांगले नाव सांगायचे रे. हा, त्याच्यात आपण एक 11वीचं सांगू लागलो, एक 12वीचं सांगू लागलो. हा, स्टेट्स ऑफ मॅटर कधी बघितला मला पण नाही आठवत बा, आहे की नाही कुलकर्णी बा? स्टेट्स ऑफ मॅटर पाहिलं होतं बा आपण? हा, असं काही बघत नाही बा आपण अजून, आहे की नाही? हा, सगळ्यात पहिले आपण सॉलिड स्टेट, नंतर हॅलो अल्केन हॅलो अरेंज, बरोबर आहे? हा, बरं ठीक आहे. हॅलो अल्केन हॅलो अरेंज ऑर्गेनिक, नंतर फिजिकल, परत आपण इनऑर्गेनिक, परत आपण आता पुढे जाऊ ऑर्गेनिक कडे जाऊ. आपण उद्या कोणतं चॅप्टर घ्यायचं? थोडस मोठं चॅप्टर घेऊ जरा आपण ऑर्गेनिकचं, ठीक आहे? अल्डिहाइड केटोन कार्बोक्सिलिक ऍसिड सगळ्यात मोठं चॅप्टर आहे, ठीक आहे ना? तुम्ही आपला बर्थडे 11 मेला, परीक्षा कधी आपल्याला? हा, 2 मेला. कोणते चॅप्टर? स्टेट्स ऑफ मॅटर नाही बा. स्टेट्स ऑफ मॅटर वयोमानानुसार सांगितलं जातं ते. हा, तू सांगशील ते कोणकोणते घ्यायचे तुम्ही? अरे आता सांगितलं ना रे, सॉलिड स्टेट सांगितलं, हॅलो अल्केन हॅलो अरेंज सांगितलं, त्याच्यानंतर कोणतं सांगितलं? हे आपलं सैराट कंपाऊंड, आहे का नाही? झालं. काय झालं माऊली? हा, आहे ना? अरे वा. क्लोराइड, ब्रोमाइड, आयोडीन, H2O, NH3, ठीक है? एक आयसोसायनाइड घेऊ किंवा नायट्रिटो घेऊ, नायट्रिटो NO2, नायट्रो घेऊ, नायट्रो, ठीक आहे? याचं आपल्याला कुलकर्णी बा, याचं आपल्याला ऑप्टिकल आयसोमर्स लिहायचे आहेत. लिहिता येईल? सायंटिस्ट लिहिता येईल बा? लिहा मग. हा, यश लिहा. आपला मित्र मागे राहिल्यामुळे आपला ब्रेन काही चालणार आहे. काही सारखं दे ना, हे काय ते काय सारखं दे ना. मग आता ती जॉमेट्री चेंज करावं लागेल ना फक्त. आता ही टेट्राहेड्रल जॉमेट्री, आपण आता ऑक्टाहेड्रल कडे गेलो, आहे की नाही? हुशार आहे रे यश, आहे की नाही? हुशार आहे म्हटलं असं, आहे की नाही? मित्राची साथ सोडल्यामुळे आपला ब्रेन फास्ट चालायला लागला. अजून एवढा नाही, अजून एकदा रुटीन मध्ये आला की जरा फास्ट आहे. पण मी एक ऑब्झर्व केलं, मागे बसलं की आपण अभ्यास जास्त करत होतो, आहे की नाही? म्हणून दोघांना पुढे आणलं बाळाचं, आहे की? हा, राईट. बघ बरं किती हुशार झालं दादा, आहे की नाही? आता तो अजय पण हुशार होऊन जाईल त्यासाठी, आहे की नाही? हा येस, समीक्षा झालं बा? नाही, वैष्णव झालं बा? तुम्ही फक्त पार्टी जर द्यायची असेल तर 2 दिवस अगोदर सांग बा, आहे की नाही? सायंटिस्ट बसल्या बसल्या जोक नको करू बा. कोणाचं बाहेर जायचं? आपल्याकडे लगेच ऑप्शन आहे बाळा. काय म्हणते सागर तर नको रे.
ते झालं का? कल्याण झालं बा? नाही. वैष्णवी, अक्षरा, गणेश, व्हेरी गुड मॉर्निंग बा. झालं बा? होय. मयूर झालं बा? वैष्णवी झालं बा? कसं करायचं? बरं, एक करून दाखवतो. नाही का नाही, यशने सांगितलं तर करून दाखवावं लागेल. 1 मिनिट इकडे लक्ष द्या. गणेश, सेंट्रल मेटल आयटम कोणता आहे आपल्याला? प्लॅटिनम. काय अडचण? देवाने इकडे लक्ष दे बा, नंतर समजणार नाही. यांच्यामध्ये सगळ्यात लोवेस्ट ॲटॉमिक नंबर कोणाचा आहे? आता ते कसं ओळखणार? गणेश, याच्यामध्ये पॉइंट ऑफ अटॅचमेंट क्लोरीन आहे, याच्यामध्ये पॉइंट ऑफ अटॅचमेंट ब्रोमिन आहे, याच्यामध्ये पॉइंट ऑफ अटॅचमेंट आयोडीन, याच्यामध्ये पॉइंट ऑफ अटॅचमेंट कोणता आहे? ऑक्सिजन. काय अडचण? याच्यामध्ये पॉइंट ऑफ अटॅचमेंट कोणता आहे? नायट्रोजन. याच्यामध्ये पॉइंट ऑफ अटॅचमेंट कोणाचा आहे? नायट्रोजन. आता एक लक्षात ठेवा, इथं पण नायट्रोजन आला आणि इथं पण नायट्रोजन आला. मग आता आपल्याला फर्स्ट प्रायोरिटीवरनं डिसाईड करता येत नसेल तर आपण नेक्स्ट ॲटम वरती फोकस करतो. नेक्स्ट ॲटम म्हणजे काय तनिषा? इकडे हायड्रोजन आहे, इकडे ऑक्सिजन आहे, म्हणजे ऑब्विसली लोअर ॲटॉमिक नंबर कोणाचा येणार? हायड्रोजनचा येणार की ऑक्सिजनचा येणार? म्हणजे आपण अगोदर प्रायोरिटी याला देणार आणि त्याच्यानंतर याला देणार. हे लक्षात येते का? ओके. मग आता सगळ्यात कमी ॲटॉमिक नंबर कोणाचा? सगळ्यात कमी NH3. काय अडचण याच्यामध्ये? सपोज NH3 इकडे ठेवा, त्याच्यानंतर NO2. ओके. त्याच्यानंतर H2. ठीक आहे. H2 ला आपण असं लिहू जरा. हा. त्याच्यानंतर Cl. ठीक आहे. त्याच्यानंतर Br. त्याच्यानंतर I. बस संपला कार्यक्रम. बरं, आता हे रोटेशन क्लॉकवाईज येईल की अँटी क्लॉकवाईज येईल? हे रोटेशन क्लॉकवाईज येईल की अँटी क्लॉकवाईज येईल? आपण 1 नंबर याला दिला, 2 नंबर याला दिला, 3 नंबर याला दिला, 4 नंबर याला दिला, 5 नंबर याला दिला, 6 नंबर याला दिला. क्लॉकवाईज जातोय की अँटी क्लॉकवाईज जातोय? क्लॉकवाईज. मग क्लॉकवाईज जर असेल तर हा रोटेशन कोणतं आहे? अरे आता लिहिलं ना रे आपण. येस, इट इज कॉल्ड ॲज अ डेक्स्ट्रो फॉर्म. मग याचा लिओ फॉर्म लिहिता येईल का? देवानी बा, इकडे फक्त आपल्याला काय टाकावं लागेल? मिरर टाकावं लागेल. आणि तिकडे मिरर इमेज काय भेटेल आपल्याला? इकडे आपल्याला NO2, इकडे आयोडीन, इकडे प्लॅटिनम, इकडे H2O, इकडे Br, इकडे Cl आणि इकडे नाही रे, डायरेक्ट उलट कसं काय होईल रे? सकाळी सकाळी मिरर इमेज ना. समृद्धी बा, ते कशामध्ये उलट झालं असतं माहिती का? म्हणजे क्लोरीन वरती आणि NH3 खाली, त्याला आपण वॉटर इमेज म्हणतो. वॉटर इमेज आणि मिरर इमेज मध्ये फरक माहिती ना? हा, काय वा देवानी? राईट, ऍब्सोल्युटली राईट. हे लक्षात ठेवा. यश लक्षात आलं बा? सोपं होतं ना रे. मग आता हे रोटेशन कोणतं बा? मग हे आपण आता असं चाललो तर कोणतं रोटेशन येईल आता? वैष्णवी, लिओ फॉर्म. डेक्स्ट्रो फॉर्म प्लस लिओ फॉर्म इज इक्वल टू रासेमिक मिक्सचर विच इज ऑप्टिकली इनएक्टिव्ह. ठीक आहे, चला. सोपं होतं ना बा. काला प्रश्न तो किती
1.5-2 तास भरपूर केलं ते. कोणतं केलं? कोणतं चॅप्टर? करंट इलेक्ट्रिक. जेव्हा मग त्याच्यात एक स्पेसिफिक कंडक्टन्स दिलेले. स्पेसिफिक कंडक्टन्स माहिती का? रो. रो दिलेला काय तिथे? रो. रोचा अर्थ काय? फॉर्म्युला काय दिला? तो काय सांगतो लक्ष देवा, कारण त्याने अभ्यास केला, 1.5-2 तास अभ्यास केला त्याने करंट इलेक्ट्रिसिटीवर. अरे श्रद्धा, करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये आपल्याला स्पेसिफिक कंडक्टन्स देतो. व्हॉट इज द मीनिंग ऑफ स्पेसिफिक कंडक्टन्स? RE RA upon LE. What is the meaning of R? T by T लिहू आपण, काय अडचण नाही, हे कटच करून टाकू. R म्हणजे RAT राईट झाला तुझं. R म्हणजे A stands for, T stands for time. तनिषा फॉर्म्युला बरोबर आहे का बा? म्हणजे अरे आपण अभ्यास केला का? असं काही समीक्षा बाळा? 1/R किंवा L/A. L is called as the length of conductor. A stands for the area of a conductor and it can give us specific conductor. आपल्याला फिजिक्स समजत नाही, पण आपल्याला हे सगळं आपल्याला याच्यामध्ये दिलेलं आहे. कशामध्ये? इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये दिलेले आहेत. हे सगळे फॉर्म्युले पण दिले तर आपल्याला न्यूमेरिकल्स पण यायचे आपण, हे लक्षात. ठीक आहे, एकदा फक्त क्रॉस चेक करा बरोबर आहे का एकदा. अरे अभय ते वरचं लिहिना बाळ, हे लिहिना, हे खाऊनच टाकले रे तू. लिहिना बाळ, हे झालं का? हा कुलकर्णी बाळ इथपर्यंत काय अडचण? चला पुढे लिहा. सापडलं? L ना? हा, L stands for the length of the conductor and it is inversely proportional to the area of a conductor. ठीक आहे, खाली factors affecting the stability of compounds. Factors affecting the stability of the complex. आपण एक फॅक्टर बघितला होता की जो आपल्याला त्या कॉम्प्लेक्सच्या स्टॅबिलिटीवरती अफेक्ट करतो. कोणता फॅक्टर बघितला होता असं आठवतो? एक फॅक्टर सांगितलं होता मी, तर कालचं आठवत नाही. हा नाही, भांडणं आठवतात बा आपलं, ठीक आहे, भांडणं आठवत, ते काय ते विसरू शकत नाही आपण, ठीक आहे नाही कळलं नाही बा. एक फॅक्टर सांगितलं होतं साकार, कोणतं सांगितलं होतं बा? हे सकाळी सकाळी रे, काय सांगितलं होतं CFSC मध्ये? हा, तर तो मोर स्टेबल की लेस स्टेबल? नाही, लिहा, त्याने बरोबर सांगितलं. पहिला फॅक्टर कोणत्या थेरी मध्ये बघितलं होतं? वर्नर थेरी की VBD की CFT? हा, CFT. बघा CFT मध्ये लिहिलंय का? लिहिलंय, आपण त्याला अंडरलाईन पण केली बघा. CFT चे अझम्पशन्स बघा, बरोबर सांगितलं त्यांनी, पण त्याला स्टेटमेंट नाही सांगतात. समीक्षा बघा एकदा. म्हणजे आठवतं साकार आपल्याला? वा, अरे CFT चे अझम्पशन्स बघायला सांगितले, आपण पेज 10 करत करत डायरेक्ट आपण पहिल्या पेज वरती आलो रे. नको रे, नाही ना, सापडले का? हा हा, CFT चे अझम्पशन्स बघा. हा, CFT म्हणजे क्रिस्टल फील्ड थेरी. त्याच्यामध्ये आपण CFSE लिहिलेले, क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जी.
काय स्टेटमेंट लिहिलं वैष्णव आपण त्याच्यामध्ये? हा बी अभि दे बाबा, दे रे, कोणतं दे, पण चांगलं दे रे बाबा, खराब होणार नको दिवस. नाही हो ना, हो ना, हो ना. आणि उद्यापासून मशीन ना, मग मशीन ना, उद्यापासून मशीन दिसेल ना. चाल चाल. हा हा, चल 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 काय. ते सापडलं का रे वैश? समीक्षा नोटबुक मध्ये बघ रे, काय सापडलं बा? हा अक्षदा, आपण असं लिहिलं बघा की इफ द म्हणजे द सीएफएससी ऑफ द मॅक्सिमम कॉम्प्लेक्सेस इज 0 अँड इफ इट इज अ निगेटिव्ह, बरोबर आहे का? लिहिलंय का? देन द कॉम्प्लेक्स इज नॉट स्टेबल, असं लिहिलंय का? लिहा मग. पहिला फॅक्टर सीएफएसई, सीएफएसई पहिला फॅक्टर, त्याच्यामध्ये लिहून टाकू. द व्हॅल्यू ऑफ द सीएफएसई, द व्हॅल्यू of the CFSE is negative, then that complex is not stable, but if the value of CFSE, if the value of CFSE is 0 or positive, if the value of CFSE is 0 or positive, then that complex is more stable. साकार बरोबर सांगितलं बा. दुसरा फॅक्टर आपण अजून बघितला होता, कुठे बघितला होता सांगू का? नको, समीक्षा बाबू शोधा मग. तुम्ही दुसरा फॅक्टर कोणता बा? हा बघा, हा स्टेबल आहे ना, आर स्टेबल, पॉझिटिव्ह किंवा 0 असेल तर आर स्टेबल. देव्याने बा दुसरा फॅक्टर आपण असं काहीतरी बघितलं होतं बघा, इयन, डायन, ट्रायन, ईडीटीए असं काहीतरी बघितलं होतं, एक आठवतं का बघा? काय बघितलं होतं कुलकर्णी? आपण हो म्हटलं, काय सांगितलं, काय होतं त्याच्यामध्ये? हा काय लिहिलं होतं आपण त्याच्यामध्ये? हा येस, एवढं लक्षात येते. मग आता एक क्वेश्चन विचारतो, इयन, डायन, ट्रायन याच्यापैकी कोणाचा कॉम्प्लेक्स हा मोर स्टेबल असेल? हा समृद्धीचं म्हणणं आहे की ईडीटी. यश बरोबर. कशामुळे? किती रिंग फॉर्म करेल तो? 4. आपला अजय म्हणतोय 4, यश म्हणतोय 6. का सांगितले ना? 4च बोलला का? ठीक आहे, लगेच कट, इकडे कट, काय अडचण नाही. हा 6, कारण ईडीटीए इज अ हेक्साडेंटेड. ट्रायन किती डेंटेड आहे? ट्रायन, अरे ट्रायन किती डेंटेड आहे रे? टेट्राडेंटेड म्हणजे 4. डायन नाही रे, 3. इयन 2, म्हणजे हा 1 रिंग फॉर्म करेल, हा 2 रिंग फॉर्म करेल, हा 4 रिंग फॉर्म करेल आणि हा 6 रिंग फॉर्म करेल. आणि मोर इज द नंबर ऑफ रिंग्स, मोर इज द स्टॅबिलिटी ऑफ द कॉम्प. एवढं लक्षात येते.
लिहून टाकू आपण त्याच्यामध्ये. सेकंड काय लिहिता येईल आपल्याला? चिलेटिंग लिगॅंड. चिलेटिंग लिगॅंड. समृद्धी बा स्टेटमेंट सांगता येईल मग? नाही, जाऊ द्या मी सांगतो. मोर इज द नंबर ऑफ रिंग्स. मोर is the number of rings formed by the chelating ligand, formed by the chelating ligand with a central metal atom, with a central metal atom is more stable, is more stable. ठीक है? That is more is the number of rings. More is the number of rings. More is the stability. More is the stability. And less is the number of rings. And less is the number of rings. Less is the stability of the complex. Less is the stability of the complex. खाली charge on a central metal atom. Charge on the central metal atom. त्याच्यामध्ये लिहून 3 नंबरचा फॅक्टर त्याच्यामध्ये. More is the charge. More is the charge on the central metal atom, and smaller is the size, and smaller is the size of a central metal atom, of a central metal atom, then that complex is more stable. Then that complex is a more stable. खाली. फॉर एक्झाम्पल एक कंपॅरिझन करू आपण. ठीक आहे, हे एवढं वाचा बरं. चार्ज ऑन द सेंट्रल मेटल आयटम तेवढं वाचा बरं एकदा. बरं अजय, आपल्याला ते डी ब्लॉक एलिमेंटचे 21 पासून तर 30 नंबरचे एलिमेंट सांगायचे आपल्याला. 21 to 30 ते एलिमेंट सांगायचे आपल्याला. हा हा सांग ना. हा सांग ना. हा थांबा एक. हा 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 व्हॅनाडियम. हा 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 ओके. हा फ्रॉम टॉप टू बॉटम साकार बाय नको ना. हा and as we are going from the left to right, what happens with the atomic size? देवानेवा आपण टॉप टू बॉटम चाललो आणि दुसऱ्यांदा आपण लेफ्ट टू